आज आपण पचायला हलके आणि दिवसभर पोटभरीचा पदार्थ असे मऊ, जाळीदार, खमंग, खुसखुशीत, खूप सोप्या पद्धतीने आज मिश्र डाळीचे आप्यांची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. एकच फर्मेट केलेल्या पिठापासून तुम्ही 3 ते 4 प्रकारचे इथे नवीन रेसिपीसुद्धा तयार करू शकता. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर इथे बघू शकता एकूण एक आपले मऊसूद आणि जाळीदार आप्पे तयार झाले आहेत. वरून स्पॉन्जी असे दिसत आहेत. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. इथे मी 3.5 वाटी रेशनच्या तांदळाचा वापर केला आहे. तर इथे 3.5 वाटी मोजून रेशनचे तांदूळ घेतले आहेत. त्याच वाटीच्या प्रमाणे 1 वाटी इथे मी उडीद डाळ घेतली आहे आणि याच वाटीच्या प्रमाणे इथे पाऊण वाटी मी हरभरा डाळ घेतली आहे आणि याच वाटीच्या प्रमाणे देखील मी तुरीची डाळ देखील पाऊण वाटी घेतली आहे आणि इथे मुगाची डाळ देखील मी अर्धी वाटी घेतली आहे, म्हणजे पाऊण वाटीच्या कमी अर्धी वाटी अशी घेतली आहे. तर इथे 3.5 वाटी तांदूळ आणि आपलं डाळी मात्र त्याहून जरा जास्त घेतले आहेत. 3.5-4च्या आसपास इथे डाळे घेतले आहेत. डाळ हे आपल्या शरीराला अतिशय प्रोटीन देणारे आणि फायबर देणारे पदार्थ आहेत. तर इथे तांदळाचा वापर मी जरा कमी केला आहे. तांदूळ आणि डाळ मी 5 ते 6 पाण्याने अगदी स्वच्छ होईल इथपर्यंत त्याला धुवून घेतले आहे. तर इथे बघू शकता 4 ते 6 तास मी इथे डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते आणि डाळ आणि तांदूळ देखील छान फुलले आहेत. तर इथे बघू शकता तांदळाचं पाणी देखील पांढरे शुभ्र असं राहिलं आहे आणि अगदी तांदूळ देखील छान फुलले आहेत. तर हाताने देखील जरी मोडले तरी ते लगेचच तुटत आहेत, इतके छान आपले तांदूळ फुलले आहेत. तर इथे बघू शकता मी एक मिक्सरचं भांडं घेते, त्यामध्ये सुरुवातीला आपण तांदूळ वाटून घेणार आहोत. तर इथे मी सगळे तांदूळ घेतले आहेत आणि मिक्सरचं मोठं भांडं घेतल्यामुळे माझं एवढं जे तांदूळ मी भिजवलं होतं ते संपूर्ण तांदूळ या मिक्सरच्या भांड्यात मावलं आहे. अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची तांदळाची. तर इथे बघू शकता, तर इथे बारीक अशी पेस्ट तयार झाली होती, पण एखादे त्यामध्ये तांदळाचे काही जाडसर कण राहिले होते, म्हणून त्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून छान स्मूद असं बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे तांदळाची. तर इथे आपण एका पातेल्यात काढून घेतलं आहे. तर आता आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ जी आपण छान फुलून घेतलेली भिजवलेली डाळ होती ती यामध्ये घालून घेणार आहोत. डाळ इथे जास्त झाली असल्यामुळे मी ते 2 बॅचमध्ये वाटून घेणार आहे आणि अशा पद्धतीने जर तुम्ही आप्पे करचाल ना तर चवीला 1 नंबर आणि फायबर आणि प्रोटीनयुक्त दिवसभराचा पोटभरीचा पदार्थ इथे आपण आज बनवून घेणार आहोत. किंवा तुम्ही शाळेच्या मुलांना डब्यालासुद्धा हे आप्पे अशा पद्धतीचे करून देऊ शकता. तर आपण याची पेस्ट अगदी बारीक अशी तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट मी डाळीची तयार करून घेतली आहे. हवं तर मी थोडंसं पाणी देखील घालून घेतलं आहे. जी आपण डाळ भिजवली होती पाण्यामध्ये तेच पाणी इथे मी अर्धी वाटी पाणी घालून छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तर इथे पातेल्यामध्ये घातल्यानंतर डाळ आणि तांदळाची छान पेस्ट एकजीव करून घ्यायची आहे. तर इथे दुसऱ्या बॅचमध्ये मी देखील डाळ पूर्ण वाटून घेत आहे. या डाळीमध्ये देखील अर्धी वाटी पाणी घालून छान अशी बारीक आणि स्मूद अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार झाली आहे. तर पातेल्यामध्ये घालून डाळ आणि तांदळाचं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. याच मिश्रणातून तुम्ही 3 प्रकारचे पदार्थ देखील करू शकता. साधारण क्रिस्पी आणि स्पॉन्जी असा डोसा तयार करू शकता आणि याच पिठाचा वापर करून तुम्ही ढोकळा देखील करून घेऊ शकता. चवीला 1 नंबर ढोकळा तरी चवीला खूपच भारी लागतो आणि आप्पे देखील या पिठाचे खूप सुंदर चवीला लागतात. तर आपण हे पीठ रात्रभरासाठी भिजवून ठेवूया, म्हणजे आंबवण्यासाठी. तर पातेल्यामध्ये डाळ तांदूळ छान अगदी एकजीव करून घेतला आहे. तर आपलं सकाळपर्यंत हे पीठ छान फुलेल. तर मी इथे एका डब्याचा वापर केला आहे. हवं तर तुम्ही मोठ्या पातेल्याचा देखील वापर करू शकता. हे पातेलं माझं छोटं पडलं होतं, त्यामुळं मी इथे एक मोठा 5 ते 6 किलोचा असा डबा घेतला आहे आणि त्यामध्ये हे
पीठ आहे ना फर्मेट करण्यासाठी ठेवून देणार आहे रात्रभर, तर झाकण लावून ठेवून देणार आहोत। तर आता इथे बघू शकता डब्याच्या अगदी खाली असं पीठ आहे। आता सकाळपर्यंत बघू शकता अगदी डब्याच्या वरपर्यंत पीठ आलेलं असेल, तर झाकण लावून गरम ठिकाणी ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता सकाळी इथे सकाळचे 7 ते 8 वाजले आहेत आणि आपलं पीठ अगदी फुलून वर आलं आहे। तर इथे बघू शकता डब्याच्या वरपर्यंत पिठाचं झाकण उघडलं तर डब्याच्या वरपर्यंत पीठ आपलं फुलून वर आलं आहे। तर इथे बघू शकता अगदी पीठ आपलं फसफसीत वर आलं आहे आणि खूप जास्त हलकं देखील हे पीठ आपलं इथे तयार झालं आहे। तर ह्याचेच आता आपण आप्पे तयार करून घेणार आहोत। तर एका इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं पीठ काढून घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे। पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घातल्यानंतर त्याला छान मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला याच पिठामध्ये कांदा, टोमॅटो, मिरची किंवा शिमला मिरची जे काही घालून घ्यायचं असेल ते देखील या पिठामध्ये घालून छान असे आप्पे तयार करून घेऊ शकता। पण इथे मी साधेच आप्पे तयार करून घेत आहे। तर इथे आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं आहे गॅसवर आणि एक चिमूटभर असं तेल घालून घेतलं आहे, अर्धा चमचाचाही कमी, किंवा तुम्ही ब्रशने देखील आप्पे पात्रांना तेल लावून घेऊ शकता। तर इथे आपलं एक एक करून आपण आप्पे पात्र छान चमच्याच्या साहाय्याने भरून घेणार आहोत। तर कधी तुम्ही आप्पे करचाल ना तर अशा पद्धतीचे आप्पे घरी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला आणि तुमच्या मुलांना देखील अशा पद्धतीचे आप्पे नक्की आवडतील। तर इथे गॅस मी लो टू मीडियम हीटवर ठेवला आहे आणि 5 ते 6 मिनटासाठी झाकण लावलं आहे। तर इथे बघू शकता 5 ते 6 मिनटं झाली आहेत आणि आपले आप्पे फुलून छान वर आली आहेत। तर इथे बघू शकता मी हाताने देखील काढत आहे, लगेचच आपले आप्पे छान असे पलटत आहेत। तर इथे चमचाचा वापर करायचा आहे कारण आप्पे गरम आहेत आणि मग चमच्याने आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत। एका बाजूने छान वरून क्रिस्पी असे झाले आहेत, तर दुसरी बाजूही आपण छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला छान शेकवून घेणार आहोत आप्पे पात्रामध्ये। तर अशाच पद्धतीने आपण सर्व आप्पे तयार करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता खालची बाजू आपली छान भाजून झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने देखील आपण भाजून घेणार आहोत। तर इथे साधारण दुसरी बाजू भाजण्यासाठी एवढा काही वेळ लागत नाही, साधारण 2 ते 3 मिनटामध्ये आपली जी वरची बाजू जी आहे ती आपण खाली केलेली ती लगेचच भाजली जाते। तर 2-3 मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक साधारण वाफ काढून घ्यायची। तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनटानंतर आपले खालून आप्पे छान शिजले देखील आहेत। तर इथे बघू शकता मी आपलं आप्पे पात्रातून काढून देखील दाखवत आहे। अगदी इथे त्याचा कलर चेंज झाला आहे आणि आपले आप्पे आतपर्यंत छान शिजले देखील आहेत। तर इथे बघू शकता आप्प्यांना छान जाळी देखील आली आहे। तर इथे बघू शकता तुम्ही किती फार सुंदर अशी जाळी आली आहे। तर आप्पे इथे मी तुम्हाला एक तोडून देखील दाखवत आहे। अतिशय सर्व आप्प्यांना छान अशी जाळी आली आहे आणि आप्पे आतपर्यंत छान असे शिजले देखील आहेत। तर मुलांच्या डब्याला किंवा तुम्ही घरी नाश्त्याला देखील अशा पद्धतीचे आप्पे घरी नक्की ट्राय करा। तर इथे मी तुम्हाला एक आप्पे तोडून दाखवते। तर इथे बघू शकता आतमधून सुद्धा अतिशय स्पॉन्जी असे झालेले आप्पे तयार झाले आहेत इथे। तर इथे मी तुम्हाला संपूर्ण आप्पे तोडून देखील दाखवत आहे। तर इथे बघू शकता किती आतपर्यंत आप्प्यांना छान अशी जाळी तयार झाली आहे। तर आतपर्यंत आपले आप्पे छान शिजले देखील आहेत आणि खुसखुशीत, हलके आणि चवीला खमंग लागणारे इथे आप्पे तयार झाले आहेत। तर तुम्ही हवं तर चटणी सांबारसोबत देखील खाऊ शकता। तर इथे कमी तांदूळ आणि जास्तीच्या डाळ्या वापरून शरीराला अतिशय प्रोटीन आणि फायबरयुक्त देणारे आप्पे इथे तयार झाले आहेत। तर माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मिक्स डाळीचे प्रोटीन आप्पे कसे वाटले कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका। तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा।